दिवशी आमच्याकडे एक म्हातारं मेलं खुटीलं देत ना तुमच्याकडेच, आणि त्याच्या तोंडात कापसाचा बोळा, नाकात कापसाचे बोळे, कानात कापसाचे बोळे, आणि ते खुटीलं जात ते. आणि 3-4 पोरी त्याला, किती 4 पोरी त्याला. एक पोरगी नगरला दिलेली होती, एक पोरगी पुण्याला दिलेली होती, एक पोरगी आमच्या पैठणला दिलेली होती, आणि एक पोरगी मुंबईला दिलेली होती. मी गावाचे नाव ठळक सांगितले, गेले तिकडे तर भेटून येते त्यांना. 4 पोरी त्याला, 4 पोरी होते त्याला, पण एक ऐका 4 पोरी होत्या त्याला, पण 3 पोरी पटकन जमल्या. मुंबईवाली यायला थोडा उशीर लागला. 3 पोरी पटकन जमल्या, रडायला लागल्या. दादा आमच्याकडे पाहला, दादा आम्हाला बोलाला, दादा तुम्ही कम बोलाला, दादा आता आम्हाला साड्या कोण घेईन, दादा आमच्या पोराला कपडे कोण घेईन, दादा तुम्ही आमच्याशी. जेव्हा दादा बोलत होता तेव्हा तू म्हणली माझ्या पोराचे पेपर चालू आहे, तू काय थोडी धोरणात आहे का? तू आली नाही बाई तवा, कठीण आहे मार. आणि खरंच दादा म्हणा कवा आली ग बाई, बाई बसन होय तिथं, आणि मला बोला ना कायचं बोला ना, कठीण आहे मार, रडायला. आता मी म्हणलं घ्या उरकत, 9च्या पुढे जेवण असते. मग तर काढा म्हणलं घराच्या बाहेर. ते म्हणले महाराज मुंबईवरली आली, दादाला कसं वाटल. म्हणलं येऊ दे बा मुंबईवाली, आपलं काही म्हणणं नाही. म्हणलं तेवढ्यात मुंबईवालीच्या दारात गाडी. आता मुंबईवालीच्या दारात गाडी आल्याबरोबर महाराज तिने असा दरवाजात लुटून दिला, आणि दादाच्या अंगावर उडी टाकून दिली दादाच्या अंगावर. तिला लोक वाढायला समजून सांगायला, तू मोठी आहे तो बाकीच्याकडे पहा, तो तरी माग पहा, रडाव नाही, माग डोळ्यान पहा, असं मोठ्यानं सांग. पण महाराज तिथं रडायला लागली मोठ. काही लोक तिला वाढलं. वडीता काय झालं, तिथं हात असा दादाच्या हाताकडे गेला, दादाच्या बोटात होती 5 तोळ्याची अंगठी, चांदीची नाही सोन्याची. आता भाव किती तुम्हाला माहिती आहे ना, 5 तोळ्याची अंगठी सोन्याची तिच्या हाताला लागली. महाराज हाताला लागल्याबरोबर तिने स्वर लावला. ती म्हणली पाला दादाच्या हातात अंगठी कशी दिसती. मग तुमच्या नगरवलिंग बसवला. तिने इकडून आवाज दिला. ती म्हणली आपल्याला देईल म्हणले आपल्याला. तिने तिकडून स्वर लावल्या बरोबर पैठणीने इकडून स्वर लावला. ती म्हणली अजून तरी कुठं बिघडलंय, तोयाच हातान तू सोनाराकडे घेऊन जाय ना. पुण्यावली होती, पुण्यावली इकडून स्वर लावला. ती म्हणली पुण्यावली इकडून स्वर लावला. ती म्हणली चौघीत समान वाटण्या करा, नाही तर दादाच्या आत्म्याला शांती लागणार. हे लोक आपले नाहीत महाराज, आमचे गुरु.